एक महत्त्वाची बातमी, बागेश्वर बाबांनी नागपुरातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते असं त्यांनी म्हटलंय। तर शिवाजी महाराजांनी मुकुट काढून रामदास स्वामींकडे ठेवला आणि राजपाट तुम्ही सांभाळा, आपल्याला आता आराम करायची इच्छा असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामदास स्वामींना म्हटलं, असं धक्कादायक वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलेलं आहे। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। साधू महंत हे मत मांडत असतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानावर दिली आहे। संघानं संत संस्कृतीला माणसं दिलेली आहेत, इतिहासात असा कुठला दाखला नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय। लोककथा तयार होतात, रामायण आणि महाभारताबाबतही लोककथा आहेत, जो इतिहास शिकलोय त्यात असा दाखला नाही असंही त्यांनी म्हटलं। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत, त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही। बघा, आता रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा नेमका इतिहास म्हणजे जर सांगायचं झालं तर ते एकाच वाक्यात सांगता येईल की दोघंही एकाच कालखंडात जन्माला आलेले आहेत आणि दोघांचंही कर्तृत्व एकाच कालखंडात, दोघांचंही साध्य एकच आहे, राष्ट्र निर्मिती, पण दोघांचीही साधनं वेगवेगळी आहेत। त्या दोघांचंही आपापसात साधनांच्या बाबतीत काहीही संबंध नाही तसा अर्थात, कारण दोघांचेही मार्ग वेगळे, साध्य जरी एकच। एखाद्या अंतिम स्थानी जायचंय आपल्याला, तर तिथे जाताना मी एका मार्गाने जाईन, तुम्ही एका मार्गाने, शेवटी जायचंय एकच ठिकाण, इतकंच त्याचं महत्व आहे। त्यामुळे फारशी गल्लत या दोघांच्याही ह्याच्यात करण्याची खरं म्हणजे समाजाला काही गरज नाही, कारण दोघांची साधनं वेगवेगळी, साध्य एकच। आणि इतर काय तुम्हाला त्या बाबतीत विचारायचं म्हणजे, हा एक्झॅक्टली ना, मी सांगितलं तेच की कारण नसताना गल्लत केली जाते दोघांच्याही कार्याविषयी। मी म्हटलं तसं दोघांचंही कार्य जरी एकच असलं, राष्ट्र निर्मिती किंवा समाज निर्मिती, पण दोघांची साधनं वेगवेगळी आहेत, त्यामुळे त्यांच्या दोघांचा परस्परांशी एकमेकांशी संबंध जोडणं हेच मुळात चुकीचं आहे। एकाच कालखंडात ते जन्मलेले आहेत याविषयी वाद नाही, पण मुळात काय आहे की आपल्या समाजाची जी काही एक विचित्र धारणा आहे की आपण सगळे महापुरुष एकाच मोजपट्टीने त्यांचं कर्तृत्व मोजतो। आता जी मोजपट्टी तुम्हाला शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोजण्यासाठी वापरावी लागते, त्याच मोजपट्टीने तुम्ही समर्थ रामदास मोजू नाही शकत, आणि सेम थिंग व्हाईस वर्सा, या मोजपट्टीने तुम्ही समर्थांचं कार्य कर्तृत्व मोजायला जाल
ती मोजपट्टी तुम्ही शिवाजी महाराजांना नाही लावू शकत.